ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सुरेश कुटेंनी ठेवीदार व खातेदार यांच्या पैशाचे नेमके केले तरी काय या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून कुटेंनी वैयक्तिक फायद्यासाठी लॉन्ड्रिंग करून पैसे हाँगकाँगला पाठवले असल्याची बाब ईडीच्या तपासात उघड झाली। दिनांक 9 ऑगस्ट रोजी ईडीने बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई या विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली। यामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सुरेश कुटे आणि इतरांविरुद्ध सुरू असलेला तपास आणि शोध मोहीम केली। यात जंगम मालमत्ता 1.2 कोटी आणि कागदपत्रे, डिजिटल उपकरणे ईडी करून जप्त करण्यात आली। यामुळे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह लिमिटेडचे सुरेश कुटे आणि इतरांनी केलेल्या फसवणुकी संदर्भात ईडीने आयपीसी आणि एमपीआयडी अंतर्गत जे काही गुन्हे नोंदवले गेले आहेत त्याचा तपास सुरू केलाय। गुंतवणूकदारासह आजपद नोंदवलेल्या आणि गुन्ह्याबाबत गुंतवणूकदाराची जवळपास 168 कोटी रुपयाची फसवणूक सुरेश ज्ञानोबा कुटे व यशवंत व्ही कुलकर्णी आणि इतरांनी केले असल्याचे निष्पन्न होत आहे। यामध्ये सोसायटीने वैयक्तिक कर्ज, साधे कर्ज, पगार कर्ज, मुदत कर्ज, सुवर्ण कर्ज आणि एफडीआर कर्ज इत्यादी सारख्या विविध योजनाही सुरू केल्या होत्या। ईडीच्या तपासात असे दिसून आले आहे की सुरेश कुटे आणि इतरांनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन भोळ्या गुंतवणूकदारांना DMCSL कडे पैसे जमा करण्याचे आमिष दाखवले। तथापि आपल्या ठेवी परिपक्व झाल्यानंतरही गुंतवणूकदाराला कोणतेही पेमेंट किंवा अंशतः पेमेंट केले गेले नाही। परिणामी त्यांची फसवणूक झाली आणि त्यांच्या निधीची फसवणूक झाली। आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सुरेश कुटे आणि इतरांनी गुन्हेगारी कट रचून सोसायटीच्या व्यवस्थापनानेही गंडा घातलाय। ठेवीदाराकडून जमा केलेल्या DMCSLच्या निधीत सुरेश कुटे आणि इतरांनी मालमत्ता निर्माण करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी पळून नेल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले। ईडीच्या तपासात पुढे असेही दिसून आले आहे की DMCSLचा निधी विविध सेल संस्थांद्वारे लँड्रिंगद्वारे काढून घेण्यात आला आणि हा निधी शेअर मार्केट भांडवल गुंतवणूक म्हणून कंपन्यांसाठी सुरेश कुटे यांच्या कुटे ग्रुपमध्ये सादर केला गेला। तसेच DMCSLचा निधी बोगस सेल संस्थांचे जाळे तयार करून लँड्रिंगद्वारे हाँगकाँगला पाठवण्यात गेला आहे, हे तपासात उघड झाले आहे। DMCSLच्या गुंतवणूकदाराची फसवणूक निर्माण केलेल्या गुन्ह्यातील रक्कम सुरेश कुटे आणि इतरांनी त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी लॉन्ड्रिंग केली होती, ज्यात विविध स्थावर आणि जंगम मालमत्ता संपादन केल्या होत्या। त्या संबंधीचे पुरावे देखील ईडीने जप्त केले असून पुढील तपास हा ईडी करत आहे। दरम्यान सुरेश कुटे यांनी ठेवीदार आणि खातेदारांचे एवढे पैसे गुंतवले तरी कुठे याबाबतची माहिती ईडीच्या तपासात उघड झाली आहे।